झालेला आहे, एकदम त्रस्त झालेला आहे। त्या हिशोबाने इथं आम्ही शेवटला आमचा धंदा पाणी कारोबार खरेदी विक्री सगळं बंद करून 2 महिने जवळपास झालेले त्या निषेध नोंदविण्यासाठी इथं आलेले आहेत। आमची मागणी एकच आहे की तुम्ही जे लोक त्रास द्यायला लागले, जे तथाकथित गोरक्षक आहे, जे रस्त्यावर अडवितात आणि जनावरांना दाखला असून जनावरां म्हशी असू द्या, बैल असू द्या, कारखान्याचा माल असू द्या, दुधाचे जनावर असू द्या, ह्या माल बाजारावरून त्या माल बाजाराला खरेदी विक्री असू द्या, हे सगळे माल जे आहेत तर शेतकरी संघटना आणि व्यापाऱ्याचे जे लोक शेतकऱ्याचे असतात, जे बाजारचे असतात, जे तर तुमच्या कारखान्याचे असतात, हे सगळे व्यापाराचे माल धरून की जो तथाकथित जे लोक आहेत ते रस्त्यावर माल धरतात, पकडतात आणि गोशाळ्यामध्ये टाकतात आणि ह्यांचे पैसे लायसन नाही, ह्यांच्याकडे जे आहे तर तुमचा गोरक्षाचा कुठला लायसन नाही, कुठला कागद नाही, तरीही बिनधास्त लोक जे आहे तर जनावरं पकडतात आणि ह्यांच्या त्रासामुळे हे व्यापारी आणि शेतकरी आणि सगळे कृषी समाज इथं आलेले आहे। आमची मागणी एकच आहे की ह्यांना कुठंतरी चाप बसायला पाहिजे। ही जी लोक आहेत तर ही विनाकारण हप्ते वसुली करतात, मारखोड करतात आणि ज्यावेळेस आपण ह्यांना विचारतात तर मग ही जे तर कास्टिझम खेळतात, थोडक्यात ही काय करतात, कास्टिझम खेळतात। आता बसतो ह्यांचे पैसे जे गोशाळ्यामध्ये माल गेलेला आहे ह्यांना विचारले तर ह्यांचे पैसे एक सुद्धा जनावर नाही आणि नेमकं आता ही भाकर जनावराचं करायचं काय? आता ही गाय आहे, गौरान गाय आहे, त्याचं आम्ही समर्थनच करणार आहेत। कत्तलीसाठी जे आता शासनाने जे नियम काढलेला आहे ते समजा गो तस्करीला आणि गाय कापणाऱ्याला मकोका लावणार आहे। तर आमची मागणी अशी आहे, प्रमुख मागणी, की तुम्ही त्याला मकोका लावण्याऐवजी फाशीची शिक्षा द्या। नेमका ह्याचे गायच्या नावाखाली जे लोक गोरखधंदा करतात त्यांना पण तुम्ही शिक्षा द्यावा। जे गोरखधंदा गायच्या नावाखाली करतात त्यांना पण तुम्ही जे आहे तर फाशी शिक्षा द्या, त्यांना बी मकोका लावा। आमची प्रमुख मागणी ही आहे की नेमका आता तुटलेले फुटलेले जनावरा, म्हशी, तुमचे हलगटा वगैरे ही नेमकं करायचे काय? तुम्ही प्रत्येक जनावर, गाय असू द्या, बैल असू द्या, कारखान्याचे बैल असू द्या, जर्सी गाय असू द्या, तुम्ही सगळ्याला जमना समजा धरीत असाल आणि सगळ्याला तुम्ही म्हणत असाल की हे तुमचा गो तस्करीला माल चालला, कापायला माल चालला, विनाकारण खोटा बोलून जर गुन्हा दाखल केले असाल व्यापाऱ्यावर, शेतकऱ्यावर, तर ही सरासरी चुकीचा काम लागला। आणि हे आपलं जे महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचा आपला महाराष्ट्र आहे, इथंही आम्ही घडू देणार नाही। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे गाय कापणार आहे तिला फाशीची शिक्षा द्यावी, पण त्याचे नावाखाली जे लोक गोरखधंदा करायले त्यांना पण कुठेतरी चाप करा पाहिजे शासनाने। ह्या निमित्तानं आम्ही आलेले आहे आणि सर्व शेतकरी व्यापारी संघटना आमच्या सोबत आहे आणि हिचा आम्ही निषेध करण्यासाठी आलेले आहे। खरं तर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जो कायदा केला आहे गोरक्षकाचा, त्याचं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आणि कृषी समाजाच्या वतीनं आम्ही त्याचं समर्थनच करतो। त्यांना 100% आमचा त्या विषयाला पाठिंबा आहे। मात्र काही भाकड जनावर असतात जरी एखाद्या बाजारामध्ये घेऊन चालला तर कुणीतरी ते येऊन त्याला धामधूम करणं, त्याला दाखल करणं, त्याच्याकडून 5-5 रुपयाची मागणी करणं, अशा पद्धतीचे जे कृत्य चालले आहेत। तरी आमची विनंती तुम्हाला अशी आहे की तुम्ही तुमच्या तालुक्याचा दंडाधिकारी म्हणून तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन असतील, काही जे आपल्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन येतील त्या पोलीस स्टेशनला असतील, इतर काही तुमचे यंत्रणा असतात त्या यंत्रणेला सूचना देऊन त्या लोकांची पिळवणूक होणार नाही अशा पद्धतीचा तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे। आमच्या निवेदनाची दखल घेऊन आपण पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणतीही असेल तर ती करावी। तर दुसरी आमची त्याच्यामध्ये मागणी अशी आहे, तुम्हाला ते 10 मिनिटांचं पत्र आणून देतो की आज चारा आहे, हिरवा चारा आहे, लोकांना जनावर सांभाळायची त्यांच्याकडे थोडीशी ऐपत आहे, 1-2 महिने आम्ही सांभाळू शकतो जनावर। मी एक शेतकऱ्याचा प्रतिनिधीतून बोलतो, मात्र भाकर जनावर पुन्हा नंतर आम्ही 1-2 महिन्यानंतर सांभाळू शकत नाही। तर आमचं म्हणणं किंवा हे पोलीस स्टेशन लोकांनी जर हे नेणं खरेदी बंद केलं असेल तर आम्ही जनावरांचं काय करायचं? तर मग आमचं म्हणणं किंवा तुम्ही सरकारने आमचे भाकर जनावर तुम्ही खरेदी करावं, आमची काय हरकत नाही, त्याची बंद केली त्याची बंद करून जाऊन तुमच्या दारामध्ये आम्ही जनावर बाजून आमची मागणी एवढीची असते म्हणून आम्ही आज इथं सगळे जमलो। सगळे हात लावा। एक मिनिट, समाज बांधवांना कसं मार्गदर्शन करणार आणि लढ्यात कसे सहभाग घेणार? पाठीमागच भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही या तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की कृषी समाजाला जे समजा त्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायावर त्यांच्या गदा आली, त्याचं कारण की शासनानं गाय कापू नाहीत म्हणून ते शासनाने कायदा तयार केला। तर त्या गायीच्या नावाखाली
हे गोरक्षक नावाचे जे लोक आहेत हे कुरेशी समाजाचे बाजारातून जाणारे लेम अडवतात आणि ते जनावरं त्यांचे घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर ते नेमके कुठं नेतात ह्याचा काही आजपर्यंत म्हणजे तपास लागलेला नाही आणि तेच एक माध्यम पकडून या कुरेशी समाजावर अन्याय होत आहे. कारण त्यांचा जो व्यवसाय आहे खरेदी विक्री करण्याचा तो बंद पडलेला आहे. आज त्याचंच एक उदाहरण म्हणून या ठिकाणी कुरेशी समाज तहसीलदार साहेबांना एक विनंती करण्यासाठी त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे की आमचा हा जो व्यवसाय आहे खरेदी विक्रीचा हे चालू करण्यात यावा. जर समजा शासनाने ह्या कुरेशी समाजाच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर आज तहसीलपर्यंत कुरेशी समाज आलेला आहे. उद्याच्याला रस्त्यावर उतरायला ते कमी करणार नाही असं एक मला वाटतंय. माझी विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर यांच्या या निवेदनाची दखल घ्यावी. कारण आज कुरेशी समाजच अडचणीत नाही तर या महाराष्ट्रातला देशातला शेतकरी पण अडचणीत आलेला आहे. कारण एवढे जनावरं शेतकरी सांभाळू शकत नाही. कारण त्यांच्याकडं मोडके टोळके जनावरं असतात. त्या जनावराला खाऊ घालण्याची त्यांची ऐपत नसते. मग आम्ही आमच्या पाठिंबाच्या निवेदनामध्ये त्यांना विनंती केली की जर समजता तुम्हाला हे बाजार चालू करायचे नसतील असे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून यांना परेशान करायचं असेल तर शेतकरी वर्ग कुरेशी समाजच नाही तर शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे. मग तुम्ही भाकड जनावरं जे आहेत त्या भाकड जनावराला एक तर 10,000 रुपये मंथली अनुदान द्यावा नसता त्यांच्या जनावरांची खाण्याची व्यवस्था करावी. हे जर तुम्ही आमचं मान्य केलं नाही तर एक दिवस आम्ही या तहसीलच्या दारामध्ये जेवढे जनावर आहेत तालुक्यातले तेवढे आणून बांधणार आहोत असं आम्ही त्यांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे. माझी एकच विनंती आहे की अशा प्रकारचे हे कृत्य करणाऱ्या लोकांवरही प्रबंध व्हावा आणि आज कुरेशी समाजाची जी मागणी आहे किंवा बाजार चालू करावा ती शासनाने मान्य करावी आणि त्यांना न्याय द्यावा एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून आपल्या केज शहरात केज तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये पण ते आंदोलन चालू आहे. तर आपण आज एक युवक म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेला तर काय सांगाल त्याबद्दल? मुळामध्ये या देशामध्ये कुणी कसं राहायचंय कुणी काय खायचंय किंवा कुणी कसं राहायचंय त्याला कोणत्याही प्रकारची या संविधानामध्ये पाबंदी नाही. पण मागच्या काही दिवसापासून एक कुरेशी समाज जे आहे त्या कुरेशी समाजावर मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रभर अन्याय होत आहे. त्यांनी कोणताही धंदा ह्यांच्या गाड्या चेक केल्या जातात. जे RSS वादी व मनोवादी जे काही संधी पिल्लावर आहेत ते काय करतात त्यांच्या गाड्या अडवतात व त्या गाड्या अडवून यांच्याकडून हप्ती वसुली केली जाते. म्हणून आम्ही ह्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो व लवकरच आम्ही माननीय बाबुरावजी कोरबरे साहेब यांच्या आताच माजलगाव या ठिकाणी मोठ्या कुरेशी समाजासोबत भाईचारा बैठक झालेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही केजमध्ये सुद्धा घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये कुरेशी समाज हा एकटा नसून आम्ही सर्व दलित बांधव त्यांच्या सोबत आहोत एवढं मी या ठिकाणी जाहीर करतो. समाज बांधवांनी गेल्या जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून बाजार बंद करून त्यांचे विविध व्यवसाय बंद करून एक मोठं जन आंदोलन राज्यामध्ये उभा केलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून आपल्या केज शहरात केज तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये पण ते आंदोलन चालू आहे. तर आपण आज एक युवक म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे तर काय सांगाल त्याबद्दल? मुळामध्ये या देशामध्ये कुणी कसं राहायचंय कुणी काय खायचंय किंवा कुणी कसं राहायचंय त्याला कोणत्याही प्रकारची या संविधानामध्ये पाबंदी नाही. पण मागच्या काही दिवसापासून एक कुरेशी समाज जे आहे त्या कुरेशी समाजावर मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रभर अन्याय होत आहे. त्यांनी कोणताही धंदा ह्यांच्या गाड्या चेक केल्या जातात. जे RSS वादी व मनोवादी जे काही संधी पिल्लावर आहेत ते काय करतात त्यांच्या गाड्या अडवतात व त्या गाड्या अडवून यांच्याकडून हप्ती वसुली केली जाते. म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो व लवकरच आम्ही माननीय बाबुरावजी कोरबरे साहेब यांच्या आताच माजलगाव या ठिकाणी मोठ्या कुरेशी समाजासोबत भाईचारा बैठक झालेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही केजमध्ये सुद्धा घेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये कुरेशी समाज हा एकटा नसून आम्ही सर्व दलित बांधव त्यांच्या सोबत आहोत एवढं मी या ठिकाणी जाहीर करतो.